नमस्कार सगळ्यांना. आजच्या ब्लॉगची सुरुवात करते. दुपारचे आता 12 वाजलेत आणि सुरुवात करते कारण सकाळी उठल्यापासून सगळी गडबड असते घरात, तर जमत नाही. तर आता थोडं 5 मिनटासाठी वेळ काढून बाहेर बसले अंगणात. तर आज आहे रविवार आणि आज गावठी कोंबड्याचं चिकनचा आज बेत आहे चुलीवर. तर त्याची प्रिपरेशन आधी सगळी झालेली आहे. आता फक्त फोडणी घालायची आहे आणि त्यासोबत वडे असणार आहेत, कोंबडी वडे. तर चला मी तुम्हाला दाखवते काय काय आतमध्ये बनता येते. जरा आवाज बसला आहे, आता थोडे तिसरा दिवस आहे आज गावी येऊन, तर जरा तब्येत पण थोडी थोडी डाऊन व्हायला लागली आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते आता तिथे काय बनता येते. चला. दुपारचे आता 12 वाजलेत आणि बाबा गावामधून एक गावठी कोंबडा घेऊन आलेत आणि ते तर कापतायत, ते तुम्हाला दाखवतो. या पाणी कशासाठी ठेवलं आहे? फुकट का झालंय ग दूध डोळ्यांना? ते जरा राग बाहेर काढा आणि जरा हे भर ना आतमध्ये. हो भरतो. कशासाठी आहे ते? चिकनसाठी. चिकनसाठीच ते गरम पाणी तापवलंय ते. भाजून झालं ना? आता कापतायत, ते सोलून झालंय आणि आता कापतायत बाबा. मी आता ती राख आहे ती जरा बाहेर काढून घेतो चुलीवरची. मांस कमी भेटणार पण त्याच्यात गावठी कोंबड्यामध्ये. इथे विस्तव पेटवलं आहे. इथेच आता आपल्याला चिकन पण करायचं आहे. बाकीचं ठेवूया याच्यासाठी. हा ते ठेव, इथेच ठेव. पली कुठे आहे? मसाला ते हलटचा बघ, हळद दिले. फक्त रशासाठी ना, ते गाळून मला सुका करायचा आहे नंतर. हा शिजून पार होऊन दे. तो मसाला घ्या ना, तो काट मसाला घ्या म्हणजे तुम्हाला ठेवलेला बरोबर जमेल. थोडंसं पण टाकायचं असतं. कोथिंबीर त्याच्यात खोबरं घ्या त्याच्यात ना. हां बस बस. पण व्यवस्थित नाही करेन मी. सगळं धूर झालं तर डोळे पण झोमत आहेत आणि सर्दीसारखं झालं ना एकदम. हा आधीच सर्दी बाहेर निघते. इथे काय चालू आहे? वडे. वड्यांचा बेत चालू आहे.
ताईने वड्यांची सगळी तयारी केलं नाही आणि आता वडे तयार करते. हे भोगाचे वडे रत्नागिरी साईड. सगळं चालू आहे त्याच्यामुळे सगळा पसारा दिसेल. अरे डोळे बा. पुराने पूर्ण डोळ्यांची पाठ लागली आहे. सुका बनवायचा. सुक्याला काही जास्त त्रास नाही होणार. मग पटकन शिजेल. लक्षात दिला ना तुमच्या. हे मस्त काम केलं. म्हणजे मला वाकायची गरज नाही. हे चांगलं काम केलं. चल बाजूला. आता झणझणीत कोंबड्याचा रस्सा आहे. गावठी कोंबड्याचा रस्सा. ते सुकं बनायचं. बघा अशी कशी मस्त अशी तरी आलेली आहे. आजचं चिकन सुकं आणि रस्सा सगळं बाबाच बनवत आहेत. आता उकळी यायला सुरुवात पण झाली. बघा मस्त अशी तरी आली. बघा मस्त अशी उकळ आले. दूर नाही जाते विशाल डोळ्यात. एवढ्या जवळ चुलीच्या बसलायस तर पाणी देऊन ठेवलेले का? रोज पाणी घ्या डायरेक्ट नळातूनच. ती भांडी वगैरे धुवून घ्या वाटणाची आणि ते पाणी टाकायचं आहे. हॅलो पुन्हा एकदा सगळ्यांना. आता दुपारचे 3:30 झाले. जेवून झालंय. बघितलात तुम्ही बघायची गावठी चिकन वडे खाल्लेले. म्हणजे जेवताना नाही दाखवलं पण बनत होते ते. आत्ता जरा बसून बसून कंटाळा आला. थोडा वेळ बसले होते घरी. तर म्हटलं घराचेच खाली शेजारी नदी आहे. आता ती नदी थोडीफार आटली ह्या साईडला. तर जरा खाली जाऊन बघून येतो. इथे थोडा वेळ खाली उतरतो. तर झालं जता सगळीकडे आता पातेरा वगैरे झाला आहे. जंगल एरिया आहे. चला खाली जाऊया. विचार चल. कुठून जातोयस? चालेल चला. कुठून जातोस तिथून चल. चला. मागची पडवी आहे जिथे मग अशी चिकन बनत होतं. सो आता आम्ही या गेटनी इथे जातोय. हे शेजारी दोन्ही काकांची घरं आहेत. हे एक आणि एक पुढचं एक. आता ह्या रस्त्याने उतरायचं असं बोलतो खाली. काजूला सुद्धा मोहर आले असे येतात. फुलं आहेत ना त्यांचा वास येतो ना सुगंध असा. ही काजूच्या झाडाची फुलं आहेत. मोहर आलाय बघा असं. हे इथे सुद्धा हे बघा. कोकमाचं झाड आहे हे. काय त्याला म्हणतात? रातांबे. हिरवी हिरवी येते अशी पानं असतात. मी तर विसरली. लहानपणी बघितलेली ना. कोकम सरबत बनवायचं तर बघू. हां हे बघा. हे बघू शकता. हे कोकम आहेत. आता हे कच्चे आहेत. ते पिकल्यावर लाल बुंद होतात. कोकम सरबत वगैरे आपण करतो ते. त्याला रातांबे सुद्धा बोलतात. हो हे बघा. हे कोकमाचं झाड आहे.
बघा आता आपण ही तिन्ही घरं आहेत तिथे तुम्हाला दिसतंय, इकडे इकडे एक आणि तिथे आपलं घर आहे. तर आपण ह्या वाटेने खाली उतरतोय. हे अशी पानं असतात. हे कोकमचं झाड, मध्ये मध्ये ही काजूची झाडं आहेत. ते ना रे ते समोर त्या डोंगरावरती मकरंद अनासपुरे सरांचं. हां आता मी तुम्हाला झूम करून दाखवलं बघा. आता मी जिथे उभी आहे घराच्या मागे, तर पलीकडे एक रस्ता आहे आणि झूम करून दाखवते बघा, तुम्हाला दिसेल. हे दिसलं तुम्हाला तिथे ते ॲक्टर आहेत ना मकरंद अनासपुरे, त्यांचे तिथे हॉटेल्स आहेत. खूप वरती बांधलंय ना रे ते डोंगरावरती एवढं. हां समुद्राचा व्ह्यू दिसतो तिथून म्हणून, पण बरंच उंचावर आहे रे, म्हणजे समुद्रापासून खूपच दूर आहे. घसरायला होईल इथे. आम्ही गावाला आलो की हे बघा, असे आम्ही गावाला आलो की असे असतो वेड्यासारखे. मुंबईला पण वेड्यासारखे. हे काय इथली जागा बघ कशी साफ केली आजूबाजूला, आणि खाली नदीला जाण्यासाठी पायवाट केलेली आहे. हे अरे इथे कसं जाणार, इथून जायला आहे ना. ए बाई इथून केली आहे, इथून आहे, तिथून नाही तिथून आहे बघ. हे बघ हे तोडावं लागेल, हे काट्या बाजूला करायला लागते, लागायचं नाही तर. इकडून चल ना, हे बघ तिथून जाऊन असं जाऊ शकतो खाली. बघूया चल कुठे जायला. तिथून कुठे होतं, तोच ती येते रस्ता, ती छोटी छोटी पायवाट येते ती. हां चल तिथूनच तो खाली उतरायला. मग तुला ते काटेनी बाजूला करायला लागेल. नक्की हीच. हो तर बाई. कपड्यांमध्ये काठ्या अडकतात. हे कसलं करवंद ना. हो हे करवंद, हेच ते. ही काय फुलं आली आहेत बघ करवंदाला. हां तीच. ही बघा इथे, ही अशी करवंदाची पानं आणि ही फुलं. हे झाड आहे करवंदाचं. चला सांभाळू ना. बरंच खाली आलोय, नाही तर मम्मी पप्पांना पाठवायची आपल्याला शोधायला, कुठे गेली दोघं. खरंच हीच वाट ना, येताना समजेल ना. विसरणार नाहीस ना तू. इथून उतरू खाली. नदीचा आवाज नाही येत, पाणी आटलं इकडचं. दगडी दिसतात फक्त, ह्या साईडला तरी पाणी नाहीये. ये मी खाली उतरली विशाल.
काठीने बाजूला काढ आणि सोडू नको ना, तर डोळ्यात पूर्ण ते काटे घुसतील. हे बघ करवंदाचे काटे टोचतायत, पोटाला टोचले माझ्या. विशाल मागे बघताय, काठीने आता वाट करून ठेवते, पुन्हा ह्याच वाटेने वरती जायचंय म्हणून. उतरते, सांभाळून यावं लागेल. हे पाणी ॲक्च्युली तिकडून एकदम दुरून येतं आणि पुढपर्यंत आहे. तर ह्या भागामध्ये पाणी थोडं कमी आहे. तिथे कालचं मी दाखवलं ना नदीच्या इथला भाग, तिथे जरा जास्त पाणी अडवून ठेवलेलं आहे. काळी पण झाली मी, टॅन झाली स्किन ते आपली आता. धुवू शकतेस. कचरा आहे. ते वाहत वाहत आलं पाणी ते. पाय बुडवायचे होते का, शूज खराब होते, चप्पल घालून यायला पाहिजे होतं ना. ती आईंची चप्पल आता पाय घालून. भिजवले ना आपण, शूज घालू शकत नाही आणि शूज न घालता वरतून जाऊ शकत नाही. पण इथून तो वर रस्ता ना तो बघ. हां तो ते ना काय गाड्या जातात. रिक्षा तो चालले बघ. तो साना लांब दिसतो, तो साण्यावरून ते तो तसा रोड आहे तो. तो रस्ता गेला ना सर हा. दाबोळला. हा रस्ता हां इकडचा तो गेला ना सरळ रोड, तो गुहागर दाभोळ, दाभोळची चंडिका देवी तो तिकडे. घरी जाण्यासाठी त्या रस्त्यावर उतरून आपण ह्या वाटेने पण हम्म. घरी जाऊ शकतो. आता इथून लाडगरवरून ते काहीतरी 27-28 किलोमीटर आहे दाभोळ. हा. आणि गुहागरला यायचं मग तिथून जेट्टी पकडून मग पलीकडे वेलदोर किंवा धोपावे आणि त्या मार्गे मग गुहागर. हा पण रूट आहे आणि मग दापोलीवरून पण एक रूट जातो तो दाभोळला, तो असे 2 रूट आहेत. हा? हम्म. तू तोंड धुवायचं. इथे पण थोडं कमी झालंय पाणी, पावसात जास्त असतं. पावसात इथे येऊच शकत नाहीस तू, असं आहे एवढा फ्लो असतो पाण्याचा. आता तू जरा तोंडावर पाणी मारून घे, गारगार. शूज भिजू नको. असं वाटतंय पाण्यात पाय बुडून बसावं, पण राहू दे. चला देवळात पण जायचंय ना, चहा पिऊन. चहा बनवते आणि मग देवळात जाऊया. ग्रामदेवता श्री चंडिका मातेच्या मंदिरात, जी लाडगरची ग्रामदेवता आहे तिकडे. चला आता हा असा रस्ता आहे दगडीचा, त्याच्यामुळे त्याच्यातून पाय टाकत जाते इथून. इथूनच चढली होती ना मी. इथून आता चढायचं. ये
आता झाडी बाजूला केले ते आता तुझा पुढे चल रस्ता दिसतो तुला. हा इथून अशी वाट आहे ती अशी वरती अशी जाते. पूर्ण एकदम झाड आहे कुठे. हा आलो शेवटी आम्ही चालत चालत घरी मागच्या रस्त्याने.